पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री भगवानुवाच मया सक्तमना पार्थ योगं युञ्जन्मदाश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तच्छृणु. ज्ञानं तेऽहं सविज्ञानमिदं वक्ष्याम्यशेषतः. यज्ञात्वा नेह भूयोऽन्यज्ञातव्यमवशिष्यते. मयि आसक्तमना पार्थ योगं युञ्जन् मद आश्रयः असंशयं समग्रं मां यथा ज्ञास्यसि तत् शृणु. ज्ञानं ते अहं सविज्ञानम् इदं वक्ष्यामि अशेषतः. यज्ञात्वा न इह भूय अन्यत् ज्ञातव्यम अवशिष्यते. पार्थ संबोधन आहे. श्री भगवान वाच. आता 7व्या अध्यायाला आरंभ झालेला आहे. 7वा अध्याय ज्ञान विज्ञान योग. तर प्रथम भगवंत सांगतात मयि आसक्त मनः. पार्थ मयि आसक्त मनः, माझ्या ठिकाणी ज्याचं मन आसक्त आलेलं आहे, म्हणजे ज्यानं माझ्या ठिकाणी मन लावलेलं आहे. योगम युंजन, योगाशी युक्त झालेला, म्हणजे योग करण्याकरता प्रयत्नशील असलेला. मद आश्रय, माझा आश्रय केलेला कायावाचा मनाने अनन्य भावाने. असा तू माम समग्रम यथा ज्ञास्यसि. माम समग्रम असंशयम समग्रम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. असा तू मला असंशय म्हणजे संशयरहित, समग्रम म्हणजे पूर्ण, यथा ज्ञास्यसि ज्या प्रकारे, ज्ञास्यसि म्हणजे दानशील, तत् ते शृणु म्हणजे ऐक. मी तुला काय सांगणार आहे ते अहम सविज्ञानम ज्ञानम इदम सविज्ञानम ज्ञानम अशेषतः वक्ष्यामि. मी तुला विज्ञानासह ज्ञान, अशेषतः म्हणजे सर्व सांगेल. आणि जे ज्ञान जाणलं असता, यज्ञात्वा इह म्हणजे या मृत्यूलोकामध्ये किंवा या संसारामध्ये, अन्यत म्हणजे अन्य दुसरं काही, भूयः ज्ञातव्यम न अवशिष्यते, पुन्हा काही जाणण्याकरता शिल्लक राहत नाही. मग ऐका मग तो श्री अनंत पार्थाते असे म्हणतो. ऐका, ज्ञानोबरा म्हणाले ऐका. मग तो श्री अनंत, तो असणारा श्री अनंत म्हणजे भगवंत, पार्थाते म्हणतो असे. अर्जुनाला तो म्हणाला की पैगा, अरे तू तर आता योगयुक्त झालासी, तू तर आता योगाने युक्त झालेला आहेस. मज समग्र ते जानसी, मी पूर्ण असलेल्या मला, सर्व व्यापक असलेल्या मला तू जानशील असं. किंवा कशा प्रकारे, जैसे आपुल्या तळहातीचे रत्न, जसा प्रकारे आपल्या तळहातामध्ये घेतलेलं रत्न आपण त्याला जाणतो, कारण ते आपल्या जवळ आहे, हातामध्ये आहे, आपण त्याला सर्व बाजूने पाहतो ते कसं आहे काय. तशा प्रकारे तुझं ज्ञान सांगेन विज्ञानेशी, तुझं ज्ञान, मी तुला ज्ञान सांगणार आहे, पण ते कसं आहे, विज्ञानासह ज्ञान सांगणार आहे. मग पुन्हा भगवंत म्हणाले अर्जुना, तू असं म्हणशील की यथ विज्ञाने कायसे करावे. ज्ञान जाणणं ठीक आहे, पण विज्ञान जाणून काय करायचं. मग तेव्हा ऐसे घेशी जरी मनोभावे, असं जर तू मनाने सहजच मनामध्ये ग्रह घेशील, संशय घेशील, तर भगवंत म्हणाले तरी पही आधी तेची जाणावे लागे. ज्ञानाच्या आधी म्हणले हे प्रथम विज्ञान जाणावं लागतं. मग ज्ञानाची ये वेळे झाकती जाणीवेचे डोळे. मग ज्ञानाची ये वेळे, जेव्हा ज्ञान प्राप्त होतं तेव्हा काय, जाणीवेचे डोळे झाकते पाहिजे, म्हणजे जाणतेपणाचे. मला ज्ञान झालं अशा प्रकारे जाणणे, मी ज्ञानी आहे अशा प्रकारे जाणतेपणाचे डोळे झाकते, म्हणजे ते राहतं. डोळे झाकते म्हणजे जे काही अज्ञानाचा ज्ञास, जे ज्ञान करतं ते ज्ञान त्या ठिकाणी काय होतं ते देखील आंधळ होतं. झाकतीत आणि वेचे डोळे जैशी तिरी नाव न ढळे टेकली साथे. जसं नाव कुठपर्यंत धावत राहते, जोपर्यंत तिला तीर प्राप्त होत नाही. एकदा का तिला तीर प्राप्त झालं तर तिरी नाव न ढळे टेकली साथे, नाव न ढळे.
एकदा का ती राहायला पोहोचली पूर्णतः तर ती पुन्हा ढळत नाही, पुन्हा ती पाण्याकडे जात नाही, आपलं स्थान सोडत नाही. तैसे जाणीव जेथ न रिगे विचार मागुता पावली निघे तर्कू आयनी नेगे अंगी जयाच्या. तशा प्रकारे जाणीव जेथ न रिगे, ज्या ठिकाणी जाणतेपणा शिरत नाही, विचार मागुता पावली निघे. आणि विचार मागुता पावली निघे, विचार मनुष्य कशाचा करतो? का जे सर्व संसारामध्ये येतं, जे अज्ञानपणामध्ये येतं, बुद्धिगोचर आहे. जेवढ पदार्थ बुद्धिगोचर आहेत त्यांचा बुद्धी विचार करते. एखादा पदार्थ बुद्धीच्या पलीकडे असेल त्याच्याविषयी मनुष्य काही विचार करू शकत नाही. जसं आपल्या हातामध्ये तांबे आहे, तांब्यामध्ये असलेलं पाणी आपण सांगू शकतो त्याचा परिणाम किती आहे, ती किती लिटर आहे, काय आपण अंदाजाने सांगू शकतो. पण तुम्हाला म्हटले अहो ते समुद्रामधलं पाणी किती आहे सांगा, त्या ठिकाणी आपण विचार करू शकतो का हे पाणी किती आहे काय? त्याच्याविषयी आपण विचार करू शकत नाही. म्हणजे एकतर विचार कोणत्या विषयी संभवतो, जी वस्तू परिच्छिन्न आहे अशा विषयी थोडाफार विचार समजवतो, पण जी वस्तू व्यापक आहे त्याच्याविषयी काही विचार नाही. विचार मागोता पावली निघे तर्कू आईनी नेघे अंगी जयाच्या. जयाच्या अंगी तर्कू आईनी नेघे. तर्काचं बळ म्हणले कसं आहे, ज्याच्या ठिकाणी तर्काचं बळ चालत नाही. तर आईनी म्हणजे बळ, तर्काचं बळ ज्या ठिकाणी, तर्काची गती म्हणा, तर्काची गती, तर्काचा निश्चय, तर्काचं बळ ज्या ठिकाणी चालत नाही, तर्कू आणि नेगे अंगे जयाचे असं असणार. अर्जुना तया नाव ज्ञान. अर्जुना त्याला नाव ज्ञान, त्याला ज्ञान असं म्हणतात. ऐसे कैसे याने भेटतात साधू, ज्याच्या दर्शने तुटे भवंदू, जे का सचिदानंदी. हा दुसरे काय, जे का सचिदानंद नित्यानंद, जे का मोक्ष सिद्धी तीर्थ जासी परमानंद उद्भवू. ऐसे कैसे याने मनी दृढ धरी विश्वास नाही, सांडी मांडीचा सायास साधू दर्शन नित्य काळ. तुका म्हणे जो विठला जाणीवे सरे. हे बी आहे ना, जाणीव आहे ना, जाणीव जेथ नाही. तया नाव ज्ञान. अर्जुना त्याला ज्ञान हे नाव आहे. आणि यर प्रपंच हे विज्ञान. आणि यर म्हणजे दुसरं, प्रपंच हे विज्ञान. प्रपंचाला काय म्हणतात? विज्ञान. आणि त्या प्रपंचाला सत्य मानणं यालाच काय म्हटलेलं आहे? अज्ञान. प्रपंच विज्ञान विशेष यर प्रपंच हे विज्ञान, त्याचं ज्ञान आणि ते सत्य बुद्धी ते अज्ञान हे जाण. आणि त्या प्रपंचाला सत्य मानणं याला काय म्हणतात? अज्ञान. अशा प्रकारे होऊ शकतं, ज्याचं ज्ञान होऊ शकतं त्याला विज्ञान म्हणायचं. ज्याच्यापर्यंत बुद्धी पोचूच शकत नाही त्याला ज्ञान म्हणायचं. आणि प्रपंचाला सत्य ज्याला जो मानतो, ज्याची निश्चय आहे, त्याला अज्ञानी म्हणायचं. जेपर्यंत बुद्धी पोचते ते विज्ञान. विज्ञान. ज्या ठिकाणी बुद्धी पोचत नाही ते ज्ञान. आणि त्या प्रपंचाला सत्य म्हणतो, विज्ञानाला सत्य म्हणतो, तो अज्ञान. विज्ञान कशाला सांगितलं? विज्ञान म्हणजे ज्या पदार्थाचं ज्ञान होतं आपल्याला त्याला विज्ञान असं म्हणतात. जेवढे पदार्थ बुद्धीला गोचर होतात त्याचं ज्ञानच होत नाही त्या पदार्थाला ज्ञान नाव आहे. ज्ञान म्हणजे काय? ज्याचं ज्ञान होऊ शकत नाही त्याला ज्ञान नाव आहे. कळलं का नाही कळलं? ज्या पदार्थाचं ज्ञान होऊ शकत नाही बुद्धीला, मग असा एकच पदार्थ आहे आत्मा आणि ब्रह्म, त्याचं ज्ञान होऊ शकत नाही, ते आहे खरं ज्ञान. आणि ज्याचं ज्ञान होऊ शकतं, ज्ञान म्हणजे काय? जो पदार्थ समजू शकतो आपण, आपल्या बुद्धीच्या कक्षेत येऊ शकतो, मनाच्या इंद्रियांच्या कक्षेत येऊ शकतो, ते झालं विज्ञान. कळलं? जेवढं जो इंद्रियाला कळत आहे, मनाला कळत आहे, स्पर्श करू शकतो, ज्याच्यावरती आपण विचार करू शकतो, ते सगळं झालं विज्ञान. आणि जो पदार्थ असा की त्याचा विचारच होऊ शकत नाही, मन तिथपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही, बुद्धी तिथपर्यंत नाही पोहोचू शकत, तो जो पदार्थ आहे त्या पदार्थाचं नाव आहे ज्ञान. ज्ञान नाम परमात्मा. आणि हा जो विज्ञान म्हणजे काय? विज्ञान म्हणजे बुद्धी मन हे पोचू शकतात, ते झालं जेवढं बुद्धी मन गोचर करते. त्या प्रपंचाला जो सत्य म्हणतो त्याला म्हणायचं अज्ञान. आपण ते सगळेजण अज्ञानामध्ये. अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान, ते सत्य बुद्धी ते अज्ञान हेही जाण. आता अज्ञान अवघे हरपे. जेवढं अज्ञान आहे तेवढं हरपून जाणे. बाबा ती एक ओवी ना, ती सांगा ना. कोणते जे काम आणणे तो जीवलोक म्हणे संसार व्हाने. बरोबर आहे. तेच जन्म ना आणि मरण याला संसार म्हटले, त्याला खरं मानणं त्याला म्हणले संसार. अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे. निशेष संपूर्णतः विज्ञान व्यवहार ज्ञान करपे. अज्ञान अवघे हरपे विज्ञान निशेष करपे. आणि ज्ञान ते स्वरूपे होणे जायचे. ज्ञान असणार ते स्वरूप म्हणजे स्वरूपामध्ये एकरूप पावतं असं म्हणाल ना. स्वरूपे होणे जायचे. स्वरूपे होणे जायचे. ज्ञान हे म्हणजे ज्ञान त्याच्या स्वरूप आपण होऊन जातो. हो हो. म्हणजे ज्ञान मिळवत नाही. सुरुवातीची काय
जाणीवीची एक जी असते, जाणीव कुठे होते, अहम ब्रह्मास्मी त्याकारकृती ही जाणीव झाली. हा पण जोपर्यंत जाणीव सुद्धा निघून जाते आणि जाणीव निघून गेल्यानंतर मीच ब्रह्म आहे या स्थितीवरती जो आरूढ होतो, निश्चयात्मकता त्याच्यामध्ये प्राप्त होते. म्हणजे आणि ज्ञान ते स्वरूप आहे, तो ज्ञान स्वरूप होऊन जातो. इथे ज्ञान नाम परमात्मा, ज्ञान तो स्वरूप. परमात्मा स्वरूपच होऊन जातो. मग कसं आहे, जोपर्यंत अज्ञानाला बाजू करेपर्यंत ज्ञान, तोपर्यंत म्हणायचं ज्ञानी आहे बा. फार कालाने म्हणायचं का नाही सारखं ज्ञानी आहे ज्ञानी आहे असं नाही म्हणू शकत. अर्जुना तया नावज्ञा हा तैसे जा हा काय आता अज्ञान अवघे हरपे. दुसऱ्या ओळीमध्ये लय भारी विचार आले. कोणती? याच अमृतरंगोच्या हा हा प्रकृती आणि पुरुष असं त्यांनी शब्द भेद व्यक्त केलेले आहेत. काय करतो पुरुष प्रकृतीला गिळून, प्रकृती पुरुषाला गिळून घेते. प्रकृतीने काय केलं, पुरुषाने प्रकृतीला गिळलं. कारण की या दोघांमध्ये हे होतं, एक वाढल्यानंतर लय भारी चिंतन आहे. एक वाढलं की एक कमी होतं, हे कमी झालं की हे वाढतं, असं त्याचं चिंतन म्हणलेलं आहे. तर पुरुषाने प्रकृतीला गिळून घेतलं का गिळून, आता प्रकृती संपली बरं का. हे दोघांचा ऱ्हास कसा होता, इतकं गोड चिंतन केलेलं आहे. आधी होता पुरुष, नंतर होती प्रकृती. त्या प्रकृतीला पुरुषाने गिळून घेतलं, आता प्रकृती तर संपली. आता प्रकृती संपल्यानंतर ज्ञानोबराय म्हणतात पुरुष पण संपला. पण ज्ञानोबराय त्याचं चिंतन लय भारी म्हणतात. ते म्हणजे पुरुष कसं काय संपला, म्हणे पुरुष हा प्रकृतीचा सापेक्ष होता, ती गेली म्हणजे हा पण गेला, याचा काय राहिलं, याचा नाश यांनी कसा केला, तिला घालवण्यातच याचा नाश झाला. तसं ज्ञानाचा नाश कसा आहे, त्याने अज्ञानाला अज्ञानानं उडवलं. आणि हा कसं काय उडाला, हा याला उडवायची गरज नाही, कारण याचा अस्तित्व फक्त त्याच्या सापेक्ष आहे ना, ज्ञानाचा सापेक्ष. त्याच्यामुळे तो गेला, त्याच वेळेस हा गेला, किती नंतर गेला, एका क्षणात त्याच क्षणाला गेला. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे ऐकतयाचे व्यसन तुटे जे जानणे साने मोठे उरुणे दे. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे म्हणजे ज्ञान कसं आहे, म्हणजे जी गोष्ट ज्ञान कसं आहे बा स्वरूप ज्ञान. जेने सांगतयाचे बोलणे खुंटे, सांगणारा सांगत राहतो पण शेवटी ती वस्तू जाणल्यानंतर वेद जाणू गेला पुढे मौनावला. सांगणाऱ्याचा सांगणेपणा सांगू कैसे बंद होतो, सहस्रमुखांचा वर्णिता भागला. बरोबर. ऐकतयाचे व्यसन तुटे, ऐकणाऱ्याचं ऐकण्याची इच्छा म्हणजे शांत म्हणजे ऐकणाऱ्याची ऐकण्याची इच्छा सारखी ऐकण्याची इच्छा त्यावेळेस थांबते किंवा ती वस्तू झाल्यानंतर म्हणजे निववणे असं निववणे तो पूर्ण होतो. त्याच्यामध्ये व्यसन शब्दाचा अर्थच काय, ती गोष्ट करण्याची इच्छा होत राहणं, त्याला व्यसन शब्द आहे. पण त्याच्या ठिकाणी पूर्णत्वाचा जर भाग झाला, आता आपण व्यसन आहे, व्यसन म्हणजे व्यसनाचा अर्थच आहे की मनुष्याच्या ठिकाणी त्या गोष्टी म्हणजे अपूर्णतेचा भाव जिथं असतो तिथं व्यसन असतं. व्यसन मनुष्याला तेव्हाच करावं वाटतं जेव्हा त्याला तो अपूर्णता फील करतो आणि त्याला पूर्ण होण्यासाठी तो कशाच तरी आश्रय घेतो. पण मनुष्याचं पूर्णच झाला, तो स्वतःच पूर्ण झाला, आता तो कशाची अपेक्षा तरी करेल का, तो ब्रह्मच झाला तर आता अपेक्षा कशाच राहील, व्यसन कशा, व्यसन हे अपूर्णतेमध्ये, पूर्णतेमध्ये व्यसनच नाही. बरोबर आहे. जे जाणणे साने मोठे वरून येते, ज्या स्वरूपाला जाणल्यानंतर लहान सान म्हणजे लहान आणि मोठे अशा प्रकारे लहान मोठेपणा भेद राहत नाही. ऐसे वर्म जे गुढ, ऐसा असणारं जे गुढ वर्म आहे ते की जल वाक्यारूढ, ते मी माझ्या वाक्यावर आरूढ करेल, म्हणजे माझ्या बोलण्यातून ते प्रगट करेल, माझ्या बोलण्यातून मी ते प्रगट करेल. जेणे थोडेनी मनीचे बहुत कोड पुरे, जे वाक्य थोडं आहे पण त्या वाक्याने त्या बोलण्याने मनामध्ये असलेली बहुत कोड म्हणजे भरपूर असलेली आवड, मनामध्ये असलेली मोठी इच्छा ती देखील तृप्त होते. असं असणारं ज्ञान. मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये, यततामपि सिद्धानां कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. ऐसे वर्म जे गुढ ते की जल वाक्यारूढ, असं असणारं गुढ वर्म ते वाक्यावर मी आरूढ करणार आहे. आणि ज्याने मनामध्ये असलेली पुष्कळ इच्छा, फार मोठी इच्छा शांत होते. पण याच्याकरता म्हणले सर्वजण काय प्रयत्न करीत नाही. मनुष्यानां सहस्रेषु मनुष्यानां कश्चिद सिद्धये यतती, हजारो मनुष्यामध्ये एखादाच सिद्धी प्राप्त होण्याकरता यतते म्हणजे प्रयत्न करतो. आणि असे प्रयत्न करणारे यतताम अपि सिद्धानां कश्चिन माम तत्वतः वेत्ती, आणि असे असणारे प्रयत्न करणारे हजारो, त्यामध्ये देखील एखादाच माझ्या स्वरूपाला खरेपणाने तत्वतः वेत्ती म्हणजे खरेपणाने जाणतो.
पैगामली बघा, सहस्रसा मनुष्याची या माझी विपायलीची या एथ दिवसा. हजारो मनुष्याच्या मध्ये एखाद्यालाच, विपायला म्हणजे एखादा, विरळा पावी आहे ना, विरळा ऐसा कोणी तुका त्याशी लुटांगणे, अशा प्रकारे एखादा विरळाच एथ दिवसा म्हणजे ही वस्तू प्राप्त करण्याकरता काय याच्याविषयी त्याला काय असतो, छंद असतो. तसं तुका म्हणाल ना, तुका म्हणे सोपे आहे सर्वावणे, नामस कीर्तन सोपं सांगितलं. मग शेवटी तुकोबाराय म्हणाले सोपे आहे सर्वावणे परंतु शहाणा तो धनी घेतोय. ते सोपं आहे म्हणून सर्वजण इकडे प्रयत्न करत नाही, एखादा शहाणा असेल तो. तसं या ठिकाणी देखील विपायलीची या इथ दिवसा, एखाद्यालाच याच्याविषयी काय असतो, छंद असतो, धैर्य असतो ही वस्तू प्राप्त करण्याकरता. तैसे या दिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. आणि असे असणारे हजारो, असणारे आवड असणारे हजारो, त्यामध्ये देखील एखादाच विरळा जाणे, एखादाच कोणीतरी वेळा माझ्या स्वरूपाला जाणतो. एकतर आवडच नसते, एकतर आवडत नाही. ज्यांना हजारातून एखाद्यालाच आवड असते, असे ते हजारात लोकांमधून एक एक निवडले, असे असणारे हजारो, त्यांची टोळी ते सगळेजण आले आणि अशा सगळ्या टोळीतून, हजार लोकांतून निवडलेले त्या टोळीतून एखाद्यालाच मी पूर्णपणाने कळतो, बाकीच्यांना कळतो, पण मी माझं जे पूर्ण खरं वास्तविक जे स्वरूप आहे ते वास्तविक पूर्ण, जसं तळहाताचं जे वरती घेतलंय ना, त्याप्रमाणे ते पूर्ण अंगाने जो मला जाणतो तो फक्त त्यांच्यामध्ये एक, बाकीचे पण जाणतात पण ते माझी तळहाताप्रमाणे नाही जाणत, ते वेगळ्या प्रकारे जाणतात. कसं प्रवेश घेताना संस्थेमध्ये सुरुवातीला 400 मुलं असतात, मग ते हळूहळू, आता समजा अख्खा महाराष्ट्राचा विचार केला, याच्यातून एवढे 400 आले, त्यात मग हळूहळू शेवटी 40, 50, 30 राहते 4थ्या वर्षाला. असं आहे. जैसा भरलिया त्रिभुवना, उदाहरण दिलं, त्रिभुवना अंत एक एकच अंग अर्जुना निवडून लक्षवरी सेना की जैसा भरलिया त्रिभुवना. आता संपूर्ण जग आहे त्रिभुवन, या त्रिभुवनामध्ये आत एक एकच अंग, याच्यामध्ये एखादा चांगला निवडायचा आणि त्यांची काय करायची, हजारोची टोळी तयार करायची, बरोबर का. हजारोची टोळी तयार केली, निवडून की जे सेना, लक्षवरी सेना की, अशा प्रकारे 1 लाखापर्यंत सेना तयार केली, चांगले निवडले. तिकडे सहस्र म्हणते, माऊलीकडे लाख काय ते जास्त थोडं पुढं काय केले, लाखांची टोळी तयार केली. आणि झालं असं की आता युद्ध करायचा प्रसंग आला. अशा वेळी सर्वच काही युद्धामध्ये निभावं लागत नाही. काही जण पळून जातात शत्रूची सेना बघून, काही जण समोरचा प्रतिकार बघून, संकट बघून पळून जातात, काही जण संकटाचा काय करतात, प्रतिकार करत राहतात. एखादे विरळे असतात ते बघा, की तयाही पाठी की त्यानंतर जेव्हा लोह मासा ते घाटी, म्हणजे ज्यावेळेस समोरच्याचं बाणाचा असणारा लोखंड म्हणजे समोरच्याचे शस्त्र काय करतात, मासा ते घाटी म्हणजे मासामध्ये खुपसतात, मासाला मोजतात. मासा ते घाटी म्हणजे कापतात, मासाला काय करतात, म्हणजे दुसऱ्याचं असणारं शस्त्र आपल्या अंगावर, ज्यावेळेस त्याचा आपल्या अंगावर वर्षाव होणार, ते आपल्या अंगावर शस्त्राचा वर्षाव करणार, शस्त्राने आपल्याला मार करणार, त्यावेळी विजयश्रीयेच्या पाठी एकची पैसे, विजयश्रीयेच्या पाठी विजय रूपी लक्ष्मीच्या सिंहासनावर एखादाच बसतो. काही जण असे असतात, थोडं जरी मारलं तरी गतपण होतात, काही जण किती शस्त्राचे वार झाले तरी लढत राहतात, असे काही असतात ना. काही जण थोडा वार होण्याचा प्रसंग आला का लगेच पळून जातात, काही जण थोडा वार झाला का लगेच जातात, लगेच धामाला ते लगेच गतपण होतात. काही जण किती वार झाले तरी लढत राहतात. हो, कोण, बाजी प्रभू देशपांडे, किती वार झाले तरी काय दम सोडला नाही. ज्यावेळेस तो आवाज ऐकला त्यावेळेसच आपला जीव स्वतः सोडला. म्हणजे काही जण किती वार झाले तरी आपला युद्धामधून पळून जात नाही. जावो अथवा हो, पांडुरंगी दृढ भाव. ते बाबा सांगतात, ते एक तर शेंडी तुटेल तर त्याला प्राप्त रणे रेगता अशुर न पाहे माघारी, म्हणजे ना, रणामध्ये निघाल्यानंतर शूर जो असतो ना, तो काही माघारी पाहत नाही, मागे वळून पाहत नाही. विजयश्रीयाच्या पाठी सर्वच बसत नाही, एखादाच बसतो. कार्यम वा साधयामी, देहम वा पातयामी, कार्यम वा साधयामी, असं. तैसे, मग तसा आता हा झाला दृष्टांत, आता सिद्धांत घेतला. तैसे आस्तीच्या महापुरी कोटीवरी निघता ती, म्हणजे आस्तीच्या त्या प्रवाहामध्ये हजारो जण उड्या घेतात. परी प्राप्तीच्या पहिलं तरी पाहिला नाही गे, परंतु प्राप्तीच्या पहिलं तिराला एखादाच प्राप्त होतो. काही जण त्या प्रवाहासोबत वाहून जातात, काही जण मध्यंतरीच अरे अजून तर फार लांब आहे, दम लागला, चला मागे. काही जण माघारी फिरतात, काही जण प्रवाहासोबत वाहून जातात, काही एखादाच पहिलं तिराला पोहोचतो.
म्हणून सामान्य गाणो हे सांगता वडील गोठी काय काय. जण तिथंच भांडणं करत बसत हा. तुझं चुकलं आणि माझं बरोबर निशाणा तो याडा त्याच्यात ते पुढे जातीच नाही. हा बरोबर आहे. म्हणून सामान्य गाणो हे म्हणे ही गोष्ट काय सामान्य नाही हे सांगता वडील गोठी काय. हे काय याच्याविषयी ही मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे ज्ञान कसं आहे, श्रेष्ठ आहे, मोठं आहे. पहिले ते बोलू येईल. आता ते आपल्या सांगण्यामध्ये येणारच आहे. आता प्रस्तुत आहे की आता प्रस्तुत काही गोष्टी ऐका. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च. अहंकार इति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा. भूमि आप अनलः वायुः खं मनः बुद्धि एव च. अहंकार इति इयं मे भिन्ना प्रकृति अष्टधा. अष्टधा म्हणजे 8 प्रकारचे, 10 प्रकारचे. बघा कोणती कोणती बघा. भूमी म्हणजे भूमी, आप म्हणजे पाणी, अनल म्हणजे अग्नी, वायू म्हणजे वायू, खम म्हणजे आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार. किती झाले? 8. इति इयम अशा प्रकारे ही मे भिन्न भिन्न असणारी माझी ही अष्टधा 8 प्रकारची प्रकृती आहे. बघा आता. तरी धनंजया अवधारिगा. अरे हे धनंजया म्हणजे धनाला जिंकणारा. मग तू कोणचं धन घ्या, सांसारिक धन घ्या किंवा पारमार्थिक असणारं धन घ्या. धनम जयती इति धनंजय असं असणार आहे धनंजया. अवधारी म्हणजे ऐक, हे महदाधिक माझी माया. आता या सर्वांना काय म्हणतात? माया. ज्याच्या आधी महत आहे अशी असणारी ही महदादी माझी माया. महतत्व आधी, महत्त्वाच्या आधी, महतत्व आहे ज्याच्या आधी आधी असेल अशी असणारी ही माया. ते महत्त्व त्याच्यामध्ये सांख्य पहिली बुद्धी येते. महद आधी जे घटक आहेत त्याच्यामध्ये बुद्धी म्हणजे काय, जी संपूर्ण सृष्टीचा विलास करते ती बुद्धी अशी. बुद्धीला हा. त्याच्यानंतर अहंकार, मन आणि पंचतन्मात्रे याचा जो सगळा विस्तार आहे हा महदादी भूते झाली. ऐशी महदादी भूते आहे ती महदादी देहाते. हा महदादी देहाते हे अशी शही होते. हा हे अशी सॉरी माझ्या ठाईकीमध्ये जायची. महदादी म्हणजे हे झाले. जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाचे म्हणले काय. बघा भाऊ तो कोणाला माझं म्हणत नाही पण काय ते मायेला माझं म्हणतो. ही महदादी माझी माया. जैशी प्रतिबिंबे छाया निजांगाची. जसं आपल्या अंगाची छाया म्हणजे आपल्या अंगाची सावली पडते तशा प्रकारे माया म्हणजे काय म्हणले. माया तेची ब्रह्म तेची माया अंग आणि छाया दयापरी. तसं हे माया म्हणजे काय, ब्रह्माची सावली आहे व छाया आहे. आणि येथे प्रकृती म्हणजे हिला काय म्हणतात, प्रकृती म्हणतात. ही प्रकृती कशी मग सांगितली. ही 8 प्रकारची प्रकृती आहे जी अष्टदा भिन्न जाणे जे 8 प्रकाराने ती विभागलेली आहे. म्हणजे श्लोकामध्ये सांगितले लोकत्रय नेपजे इयस्तव. हिच्यापासून काय या तिन्ही लोकाची उत्पत्ती होते. हे अष्टदा अभिन्न कशी. निपजे म्हणजे उत्पन्न होणे. ही 8 प्रकाराने कशी काय भिन्न आहे. ऐसा ध्वनी अशा प्रकारे. ध्वनी म्हणजे अशा प्रकारचं असणारी शंका संशय मनामध्ये जर धरशील तरी तिची गा आता परियशी, तरी तिची गा विवंचना आता परियशी. तर तोच विचारतो आता ऐक. बघ आप म्हणजे पाणी, तेज म्हणजे अग्नी, गगन म्हणजे आकाश, मही म्हणजे पृथ्वी, मारुत म्हणजे वारा, मन बुद्धी अहंकार हे 8 भिन्न भाग. अशा प्रकारे 8 प्रकारचे भिन्न तिचे भाग आहेत. अपरेयमितस्त्वन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्. जीवभूता महाबाहो येदं धार्यते जगत्. अपरा इयम् इतः तु अन्यां प्रकृतिं विद्धि मे पराम्. जीवभूता महाबाहो यया इदं धार्यते जगत्. इयम अपरा. आता ही जी 8 प्रकारची प्रकृती आहे हिला काय म्हणतात, अपरा प्रकृती. कोणची, अपरा प्रकृती झाली. इतः तू अन्याम मे पराम प्रकृती विधी. हिच्यापेक्षा दुसरी असणारी, श्रेष्ठ असणारी, मी असणारी, जी माझी असणारी अपरा प्रकृती असणारी तिला तू जाण. ती परा प्रकृती कशी आहे, जीवभूत असणारी परा प्रकृती म्हणजे या सर्वांची असणारी
जीवभूत म्हणजे सर्वांची असणारी साम्य, सर्वांचं एकत्रीकरण, तिला काय म्हणतात? पराप्रकृती. आणि भिन्न भिन्न असणं, तिला काय म्हणतात? अपराप्रकृती. हे भिन्न 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 यांना काय म्हणतात? अपराप्रकृती. आणि सर्व एकत्र येणं याला काय म्हणतात? पराप्रकृती. यया इदम जगत धार्यते, जिच्याने या जगाची काय धारण, जिनं या जगाला धारण केलेलं आहे अशी. या आठांची जे साम्यावस्था, या आठांची असणारी साम्यावस्था म्हणजे ऐक्यावस्था, मिश्र स्थिती. जसं पंचकृत पंचभूते, अपंचीकृत पंचभूते. ज्या वेळेस अपंचीकृत पंचभूते असतात तेव्हा त्याच्यापासून जगाची उत्पत्ती होते का? होते का जगाची उत्पत्ती अपंचीकृत पंचभूतापासून? होती का? नाही होत? व्हायला पाहिजे ना. होती का? कोणापासून होते? पंचीकृत पंचमहाभूतापासून. मातीपासून गाडगं होईल का? होईल का? काय करावं लागेल? चिखल करावं लागेल ना. का पाण्यापासून होईल गाडगं? नाही. एखादी वस्तू उत्पन्न करता काय? एखादी वस्तू त्याच्यामध्ये मिश्रित करावी लागते. ब्रह्मापासून जगत होईल का? मायेपासून कस का होईल? अरे माया आणि ब्रह्मापासून जगत होईल ना. कारण फक्त मायेपासूनच होईल जगत. ते माझी परम प्रकृती पार्था. या आठांची असणारी साम्यावस्था, मिश्रित अवस्था, ती माझी परम प्रकृती आहे पार्था. ते नामव्यवस्था जीव ऐशी. तिला काय? जीव असं, जीवभूत असं म्हणजे तिला काय म्हणतात? जीव असं म्हणतात. जे जडा ते जीववी, चेतने ते चेतवी. ती नामव्यवस्था जीव ऐशी. ती नाम अवस्था जीव ऐशी. जे जडा ते जीववी. ती प्रकृती कशी आहे? जडाला जीववी. जडामध्ये काय आणते? जीवपणा आणते. चेतने ते चेतवी. चेतनाला चेतवी, चेतनपणा म्हणजे चेतना उत्पन्न करते. मना करवी शोक मोह मानवी. मनाला शोक मोह ही धारण करायला लावते. जपै बुद्धीच्या अंगी जाणणे, ते जिये जवळीकेचे करणे. बुद्धीच्या ठिकाणी जो जाणतेपणा आहे तो कशामुळे आहे? त्या पराप्रकृतीमुळे. ते जिये जवळीकेचे करणे. जिच्या सानिध्यामुळे काय होतं? बुद्धीच्या ठिकाणी जाणणेपणा येतो. बरोबर का? जियेचे ने जवळीकेचे पणे, जिया अहंकाराचे ने विंदाने जगची धरीचे. आणि जिया म्हणजे ज्या बुद्धीच्या ठिकाणी असणारा, बरोबर का? जे अहंकाराचे विंदाने जगची. जिनं अहंकाराचे ने विंदाने, अहंकाराच्या कौशल्याने कळसूत्रीने काय केलेलं आहे? जगाला धारण केलेलं आहे. बरोबर का? जगाला जी नाचवते अहंकाराचे निविंदाने जगाची धरीजे. पराप्रकृती आणि अपराप्रकृती. आधी अपरानंतर परा. तर ती पराप्रकृतीचा जो विचार आहे तो जीवाच्या ठिकाणी. जीव नावाची जी संज्ञा आहे तीच पराप्रकृती आहे. हो. आणि त्या जीवनाच्या संज्ञेमध्ये काय येतं? अंतकरणादी गोष्टी येतात. मग ते अंतकरणादी ज्या गोष्टी आलेल्या आहेत ते जीव आहे. त्या जीवालाच म्हणून सांगितलं. मग आपण हे सगळे काय झाली तर ही पराप्रकृती झाली. आणि अपराप्रकृतीमध्ये हे बाकीच्या गोष्टी येतात. पण हे संपूर्ण जो प्रकृतीचा मुख्य जो विस्तार आहे त्या विस्ताराला जर मुख्य जर आधार कोण असेल तर तो अहंकार आहे. म्हणजे अहंकार म्हणजे हा जीवाच्या ठिकाणचा नाही, तो प्रकृतीचा अहंकार. हा व्यापक. त्या अहंकारावरती ही प्रकृती बॅलन्स आहे. कारण ते प्रकृती ज्याचा आधार आहे त्याचं जे मुख्य तर तो आहे अहंकार. एकदा अहंकार गेला, कारण की सगळ्यात महत्वाचं काय आहे प्रकृतीमध्ये जे हे काय आता आपण पाहिलं ते महदादी जे महत् तत्व आहेत ना, तर त्याच्यामध्ये महत्वाचं म्हणजे सगळ्यात जे पहिलं तत्व कोणतं असेल तर ते आहे अहंकार. त्या अहंकारावरती दुसरं जे तत्व आहे ते मन आहे. अहंकारावरती बुद्धी आहे, बुद्धीवरती मन आहे आणि मनावरती पंचतन्मात्रे आहेत. या सगळ्यांचा मुख्य बेस काय आहे या सगळ्याचा प्रकृतीचा? तो आहे अहंकार. तो अहंकारच एकदा जर गेला तर हे यांना दुसरा काहीच आधार नाही. हे सगळे अख्खं हे मन बुद्धी हे सगळे अख्खे पंचमहाभूते हे फक्त अहंकाराचे आश्रय राहिलेत. अहंकार गेला की सगळं अख्खं उद्ध्वस्त होऊन जाते. पण हा जो अहंकार आहे हा अहंकार हा जीवाच्या ठिकाणचा नाही, तर हा मुख्य मूळ प्रकृतीच्या ठिकाणचा. त्या प्रकृतीच्या अहंकाराच्या बेसवरती हे संपूर्ण विश्व त्यांनी स्थिर केलेलं आहे. आणि आता ही जी आपण अहंकाराची व्याख्या केली किंवा बुद्धीची, तर ही मानवी बुद्धी नाही. ही बुद्धी म्हणजे जिला संपूर्ण विलास करण्याकरिता या सृष्टीला
तर ते मन बुद्धी तो विचार येणे. आता हा जो विचार झालाय आपला पराप्रकृतीचा, तर ती पराप्रकृती म्हणजे ती जीवाच्या संबंधात आहे. म्हणजे जीवाच्या संबंधित आता हे इथं साम्यावस्थेचा जो विचार सांगितला ना, या आठांची जे साम्य अवस्था, कारण की हे आठ आहेत, पण जेव्हा त्याची साम्य अवस्था तयार होते त्यावेळेस त्याच्यातून जीवाची उत्पत्ती होते. बरोबर. मग त्या साम्य अवस्थेमध्ये कसं येतं, म्हणजे जे जे त्या पद्धतीने ते घटक म्हणजे अंतकरण तयार झालं ते सगळं तसं म्हणजे त्याच्यामध्ये साम्य अवस्थेचं म्हणजे जसं आता आपण एखादा स्वयंपाक करतो, आपल्याकडे सगळेच पदार्थ आहेत, हो हो पण ते कुठे येते आपल्या याच्यामध्ये पेटीमध्ये हो, ते हो. सगळे पदार्थ. हो, हो. पण जेव्हा आपण एखादा पदार्थ बनवतो त्या पदार्थामध्ये आपण काय करतो, बरोबर तेवढे अमाऊंट लागेल ऑफ सॉल्ट टाकतो, तेवढे अमाऊंट ऑफ मिरची टाकतो बरोबर. आणि त्याच्यातून तो काय होतो, पदार्थ तयार हो, होतो. हो. तसा एका पर्टिक्युलर मेजरमेंट घेऊन बरोबर तेवढं त्याच्यातून हा एक पदार्थ तयार केला, हा बरोबर. एक पदार्थ तयार केला, त्याला म्हणायचं साम्य अवस्था. त्या बरोबर. साम्य अवस्थेलाच नाव दिले पराप्रकृती. बरं. आणि ती पराप्रकृती म्हणजे आपल्या सोप्या भाषेमध्ये जीव झाली. बरं असं बरोबर. असं आहे ते. एतद्योनिनि भूतानि सर्वाणीत्युपधारय तद्योनिनि भूतानि सर्वाण्युपधारय अहं कृष्णस्य जगत प्रभव प्रलयस्तथा कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्तथा एतत् योनिनि भूतानि सर्वाणि इति उपधारय अहं कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलय तथा. सर्वाणि भूतानि एतद योनी इति उपधारय म्हणजे सर्व भूते या प्रकृतीपासून उत्पन्न झालेली आहेत. इति उपधारय अशा प्रकारे तो समज. त्यांचं जन्मस्थान आहे. हो, सर्व प्रकारांच्या भूतांचं उत्पत्ती जन्मस्थान कोण आहे? प्रकृती आहे. म्हणून अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलय तथा. तशा प्रकारे मीच संपूर्ण जगाचा उत्पत्ती करता, प्रभव आणि प्रलय म्हणजे नाश करता आहे. ते सूक्ष्म प्रकृती, ती असणारी सूक्ष्म प्रकृती म्हणजे जी काय मागं सांगितली 8 प्रकारची, कोडे जे स्थूळाची या अंगाकडे, ती जेव्हा आवडीने स्थूळाची या अंगाकडे म्हणजे स्थूळ होण्याकरता जेव्हा ती स्थूळ होते, म्हणजे सूक्ष्म असणारी जेव्हा स्थूळ होते, ते भूतसृष्टीची टाकसाळ पडे, तेव्हा काय होतं, भूतप्राणी म्हणजे प्राणीमात्रांची टाकसाळ. अशा प्रकारे म्हणजे अनेक प्रकारचे प्राणीमात्र उत्पन्न होण्याकरता आरंभ होतो. म्हणजे टाकसाळ म्हणजे अनेक प्रकारच्या भूताच्या आकाराचे नाणे तयार होतात, म्हणजे प्राणीमात्र उत्पन्न होतात. चतुर्विध ठसा उमटो लागे अपैसा. 4 प्रकारचे नाणे उत्पन्न होतात बघा. चतुर्विध ठसा, 4 प्रकारचे शिक्के. चतुर्विध ठसा म्हणजे कोणते? जारज, उद्वीज, अंडज आणि स्वेदज. अशा प्रकारे हे 4 प्रकारचे नाणे उत्पन्न होतात. अपैसा म्हणजे सहज. मोला तरी सरिसा, वास्तविक सर्वांचं मोल कसं आहे? मोला तरी सरिसा, सर्वांचं मोल सारखंच आहे. परिथरची आना, परंतु काय त्यांच्यामध्ये जाती वेगवेगळ्या आहेत, थर वेगवेगळे आहेत. होती 84 लक्ष थारा. अशा प्रकारे 84 लक्ष थर लागतात म्हणले. एरा भांडारा मेती नेनेजे, आणि इतर दुसरा काही भांडार आहे त्याची काही गणतीच नाही. भरे आदिशून्याचा गाभारा ज्ञानेयाशी, म्हणले काय? आकाशाचा असणारा गाभारा ज्ञानाने भरतो. म्हणजे काय? 84 लक्ष तर उत्पन्न होतात. हे झाले म्हणले ज्यांची गणती आहे ते. इतर भांडाराची तर गणतीच नाही म्हणले. जेवढं तसं म्हणलं का ना, आदिशून्याचा गाभारा ज्ञानेयाशी भरे. संपूर्ण आकाश म्हणले ज्ञानाने भरून जातं. म्हणजे कितीतरी सूक्ष्मजीव असतील अजून. शून्याचा गाभारा नाणेयांशी, नाण्याने भरून जातो. ऐसे एकतुके म्हणजे एकसारखे. पंचभौतिक बहुवस टाक पडती. पंचभौतिक म्हणजे ज्यांच्यामध्ये पंचभूतांचे अवयव आहेत ते आहे ना, साम्य. तुम्ही मागाशी काय सर्वांची साम्य अवस्था. अशा प्रकारे बहुवस टाक पडती. बहुवस म्हणजे अनेक प्रकारचे नाणे, म्हणजे प्राणी मात्र उत्पन्न होतात. टाक म्हणजे नाणे. मग ती ये समृद्धीचे लेख प्रकृतीचे धरी. मग त्या समृद्धीचा जेवढे काही समृद्धी म्हणजे जेवढा काही विस्तार केला, सर्वांचा हिशोब कोण ठेवतंय? प्रकृतीच ठेवते बघा. जे आखोनी नाणे विस्तारी पाठी तयाची आठणे करी. ती प्रकृती काय करते? एकदा का नाणे म्हणजे प्राणी मात्र उत्पन्न केले, मग त्यांचा काय करते? विस्तार करते. म्हणजे त्या त्या कर्मामध्ये म्हणजे त्या त्या ठिकाणी त्यांना लावते. आखोनी नाणे विस्तारी, पुन्हा त्यांची काय करते? आटणे करते. आणि योग्य वेळी पुन्हा त्यांची काय करते? आटणे करते. म्हणजे पुन्हा त्यांचा विनाश करते. आणि विनाश आणि उत्पत्ती याच्या मध्य काळामध्ये काय करते? माझी कर्माची व्यवहारी प्रवर्ततावी.
या मध्य कालामध्ये काय करते, त्यांना त्या त्या कर्मामध्ये त्यांना प्रवृत्त करते. म्हणजे उत्पत्ती करते त्यांची, त्यांचा विस्तार करते, मग त्यांना कर्मामध्ये प्रवृत्त करते आणि योग्य वेळी पुन्हा पाठीतयाची आठणी करी, पुन्हा त्यांचा काय करते, विनाश करते. हे कोण करते? हे रूपक परी असो, हे एवढं असणारं रूपक असो, सांग उघड, मी तुला उघड सांगतो, जैसे परी असो, म्हणजे तुला मी उघड सांगतो, जशा प्रकारे तुला कळेल. तरी नामरूपाचा अतिसो प्रकृतीचं गिजे. नाम आणि रूप यांचा आधिक्य म्हणजे यांचा विस्तार कोण करते? कोण करते? प्रकृती करते. आणि प्रकृती तव माझ्या ठाई बिंबे. आणि प्रकृती कुठे म्हणले? माझ्या ठाई बिंबे. माझ्या ठाई बिंबे. बिंबे येथ आनंद आहे, ते माझ्या ठिकाणी बिंबते. कोण कोणाला आश्रय आहे, बरोबर? हे काय सांगत नाही. तर प्रकृती माझ्या ठाई बिंबे, ते माझ्या ठिकाणी प्रतिबिंबित होते. म्हणून आदी मध्य अवसान पाही जगासी. म्हणून या जगाला आदी म्हणजे उत्पत्ती करता, स्थान म्हणजे स्थिती आणि अवसान म्हणजे लय कोण आहे? जगाचा उत्पत्ती करता, जगाचा स्थिती करता आणि जगाचा नाश करता कोण आहे? कोण आहे? प्रकृती आहे का भगवंत आहे म्हणले या ठिकाणी? व विचारत काय? भगवंत आहे ना. पण ते कसं आहे त्याचं जसं सिक्रेट हो बघा, एखाद्या काय केलं, मंत्र्यांनी काय केलं, रस्ता केला. कोणी केला? मग तिथं काय लावतं, यांच्या मार्फत हा रस्ता तयार झाला. आता रस्ता कोणी तयार केला असतो? कामगाराने. पण नाव कोणाचं लागतं? पण कशामुळे लागतं मंत्र्याचं नाव? सत्ता त्याची होती ना. सगळं नियोजन, सगळं पैसा बिसा म्हणा सर्व कोणाचं होतं? तसं हे झालंय. माया सर्व जगत पूर्ण करते, पण मायेला सत्य कोणाची आहे? भगवंताची आहे. त्याच्या आधारावर करते. म्हणून काय म्हणले? आधी मध्ये अवसान पाही जगासी मी. हे थोडस याचा असा विचार थोडासा हे चुकून नाही दिला पाहिजे, जो की असा विचार आहे की मुख्य जो परमात्मा आहे तो तर अकर्ता भक्तांनी संगीत असताना तो हे सगळं कसं करेल? तर मग हेच तो सगळं कसं करतो? आणि तर असं श्लोकामध्ये लोक लगेच म्हणतील हो ते, मग हे तर इतकं उघड उघडे अहम कृष्णस्य जगत प्रभव प्रलय तथा. मग हे मी सगळं प्रलय करतो. पण त्याचा मुख्य आशय असा आहे की जे अधिष्ठान मात्र आहे त्या अधिष्ठान मात्रावरती मायाला अधिष्ठान कोणाचं आहे? ब्रह्माचं आहे. तिला स्वतंत्र अस्तित्व आहे का? मग तिचं मुख्य अस्तित्व काय आहे? कशाचं अधिष्ठान आहे तिला? ब्रह्माचं अधिष्ठान आहे. आणि ब्रह्माचं अधिष्ठान असल्या कारणाने ती जी माया आहे ती माया नाहीच आहे. ते काय आहे? ब्रह्मच आहे. नीट समजलं का? हे सूक्ष्म एवढे कॉन्सेप्ट लक्षात आले तर तुम्हाला हे कळेल. म्हणून हे कळणं खूप गरजेचं आहे. परमात्मा अकर्ता असून सगळं कार्य कसं होतं हे समजलं पाहिजे. नाही तर परमात्म्याच्या ठिकाणी तो जर आरोप केला तर सगळं अख्खं बिघडून जातं, अख्खं भांडवल. समजलं का? तो परमात्मा कसा आहे? अकर्ता आहे. मग परमात्मा अकर्ता असतानाही हे सगळं कसं तयार होतं? हे तर भगवंत म्हणतात माया नाही, म्हणजे माया नाही तर तुम्ही म्हणतात मीच करतो. तर हे का असं आहे? कारण की मायेला स्वतंत्र सत्ता नाही. तो भासमान पदार्थ आहे. आणि तो भासमान तो कशावरती भासला? ब्रह्ममुळे भासला ना. ब्रह्म नसतं. सोपं जर उदाहरण सांगायचं म्हटलं, जर दोरी नसती तर सर्पाचा भ्रम तरी झाला असता का? मग सर्पाचा भ्रम व्हायला सुद्धा कोण पाहिजे? कोण पाहिजे? दोरी पाहिजे. दोरी पाहिजे. दोरी सर्पाचा भ्रम होती व्हायला. म्हणून त्याच्यावरती काय झाला? सर्पाचा भ्रम झाला. मग आता जेव्हा तुम्हाला सर्पाचा भ्रम झाला, ज्याला कोणाला तरी सर्पाचा भ्रम झाला, तर तो सर्प आहे का तो दोरीचे? जो सर्प ज्याला तुम्ही भ्रम होऊ द्या तुम्ही, पण तुम्ही ज्याला सर्प सर्प म्हटले, समजलं का? आता मी तिसरा व्यक्ती आहे आणि तुम्ही एक जण आणि ती दोरी पाहिली. लय सूक्ष्म बरं का, व्यवस्थित समजून घ्या. कारण याच्यात जाऊन लय मोठी मोठी लोक पण हे करून टाकतात. त्या कर्तृत्व भोक्तृत्व असे धर्म त्याच्यावरती आरोपित करतात परमात्म्यावरती. कळालं का? मग हे तुम्हाला हे जर समजलं नाही हे कॉन्सेप्ट, तर तुम्हाला ते 16 सहस्र भोगून तो कसा हे आहे हे तुम्हाला कळेल. त्याच्यामागं हे महत्वाची फिलॉसॉफी आहे. काय सांगत होतो तुम्ही आता? दोरी. हा, तर ती दोरी तुम्हाला ती दोरीवरती कशाचा भ्रम झाला? सर्पाचा भ्रम झाला की नाही? मग सर्पाचा भ्रम झाल्यानंतर खरं तर त्याला आधार कशाचा आहे? मुख्य अधिष्ठान दोरीचा आहे. पण जो तुम्हाला सर्पाचा भ्रम झालाय तो सर्प आहे का? तो दोरीच आहे. ती दोरीच आहे. जो तुम्हाला भ्रम झालाय ना, दोरी सर्पासारखं वाटतंय ना, तर सर्पासारखं वाटतंय याला तुम्ही एकदा एका भाषेमध्ये भ्रम म्हणा आणि दुसऱ्या भाषेमध्ये त्याला काय म्हणा? ती दोरीच आहे असं म्हणा. कळालं का? कारण की जो भ्रम असतो त्या भ्रमाचं त्याचं ज्ञान जर झालं आपल्याला मुख्य पदार्थाचं, तर त्याचं कशामध्ये हे होतं त्याचं, म्हणजे मिथ्या पदार्थाचे हे निवृत्ती कशामध्ये असते? कशामध्ये असते? अधिष्ठान मात्र असते. ज्या अर्थी तो तुम्हाला पदार्थ
मिथ्या पदार्थ जो काय म्हणजे भासलेला आहे तो पदार्थाला काय म्हणायचं, तो भासलेला पदार्थ म्हणायचं, त्याला दोरीच म्हणायचं. ती दोरीच आहे. समजलं का? काय ते जो भासलेला पदार्थ आहे ना तुम्हाला, ती काय आहे, दोरीच आहे. फक्त तुम्हाला काय झालं, वेगळ्या आकाराने दिसलं ते. पण मग याचा अर्थ तिथं काहीच नाही असं म्हणायचं का? समजलं? ही एवढी सूक्ष्मता ज्याला कळाली नाही, ह्या सूक्ष्मतेतून बौद्ध धर्म निर्माण झालेला आहे. एक जण काय म्हणतो, तिथं काहीच नाही म्हणतोय. बौद्ध काय म्हटले, काहीच नाही. कळालं का? आणि काही काही वेदांती सुद्धा तसेच म्हणतात, त्यांना ही सूक्ष्मता कळालीच नाही. ते म्हणतात काहीच नाही. जेव्हा मिथ्या पदार्थाचं ज्ञान होतं तेव्हा तो मिथ्या पदार्थ हा अधिष्ठान रूप होत नाही. पहिल्याच तरंगातलं वाक्य हे इतकं महत्वाचं आहे, त्याच्यावरती सगळं अख्खा विस्तार आहे पूर्ण. जेव्हा तुम्हाला मिथ्या पदार्थ कळाला, तो कल्पित पदार्थ, त्यावेळेस तो पदार्थ मिथ्या म्हणजे मिथ्या शब्दाचा अर्थ खोटा नाही. मिथ्या पदार्थाचा अर्थ खोटा नाहीये. त्यावेळेस मिथ्या पदार्थाची निवृत्ती कशामध्ये झाली, अधिष्ठानामध्ये. म्हणजे तो मिथ्या पदार्थ हा मिथ्या आहे का, तो अधिष्ठानच आहे, अधिष्ठान आहे. म्हणजे तुम्हाला जे भासले, आता याच्यावरती इकडे यायचंय मला, जे तुम्हाला सर्प भासला, तो सर्प भासला हे जेव्हा तुम्हाला कळालं त्यावेळेस त्या सर्पाचं काय झालं, दोरी. हे कळलं का आता? कधी झाली दोरी सर्पाची, ज्ञान झाल्यावरती. म्हणजे भासमान पदार्थाचं जर ज्ञान झालं तर ते ज्ञान काय करतं, ते ज्ञान काय करतं, तो भासमान पदार्थ नसून तेच अधिष्ठान आहे हे कळतं. कळलं का तुम्हाला? वा, यासाठी चांगली उपासष्टी. मग भासमान पदार्थाचं जर ज्ञान झालं, हा पदार्थ भासमान आहे, त्यावेळेस तुम्हाला ते कळतं की हा पदार्थ काय आहे, परमात्माचा आहे. समजलं ना? हा. मग जेव्हा तुम्हाला माया ही माया स्वरूपाने कळेल तिचं खरं, त्यावेळेस तिचं लय कशामध्ये होईल, ब्रह्मामध्ये होईल. आणि ब्रह्मामध्ये झाल्यावरती ती मायाच काय होईल, ब्रह्म होईल. कळलं का? मायाच काय झाली, ब्रह्म झाली, है की नाही? आणि हे सगळं कोणी केलं, मायेने केलं. आणि ती मायाच काय, ब्रह्म आहे. हे कळलं का आधी? पण हे सगळं कोणी केलं, मायेने. ती मायाच काय आहे का, ब्रह्माने केलं? हे हा. पण असं नाही म्हणायचं ब्रह्म होतं त्या ब्रह्माने हे केलं. मायाच काय आहे, मायेने केलं. मायाच काय आहे, ब्रह्मन. मायेला अधिष्ठान कोणाचं आहे, ब्रह्माचं आहे. म्हणून हा सगळा विस्तार झाला. म्हणून परमात्मा म्हणतात हे मी केलं. पण ते कसं केलं, तर ते असं केलं. हे गुही आपल्याला कळलं पाहिजे. समजलं का? चला, लय विस्तार झाला. कुठपर्यंत चालतंय? मत्तः परतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय, मयि सर्वमिदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. मत्तः परतरं न अन्यत् किंचित् अस्ति धनंजय, मयि सर्वम् इदं प्रोतं सूत्रे मणिगणा इव. धनंजय, हे धनंजया, मत्तः परतरं अन्यत किंचित न असते. मत्तः म्हणजे माझ्याशिवाय, परतरम म्हणजे दुसरं काही श्रेष्ठ, किंचित न असते, अन्यत किंचित न असते. अन्यत म्हणजे दुसरं, किंचित म्हणजे काहीच नाही. मयी इदम सर्वम मयी प्रोतम, हे सर्व, इदम सर्वम हे सर्व, मयी प्रोतम माझ्यामध्ये व्यापलेलं आहे. उदाहरण दिलं, मणिगणा सूत्रे मणिगणा इव. अशा प्रकारे सूत्र हे मण्यामध्ये व्यापून असतं, तशा प्रकारे इदम सर्व मयी प्रोतम, हे सर्व माझ्या ठिकाणी व्यापलेलं आहे किंवा मी यांच्या ठिकाणी व्यापलेलं आहे. एक मिनिट, एवढं कोणतं सांगा. हे रोहिणीचे जळ तया ते पाहता येजे मूळ, ते रश्मी नव्हती केवळ ते भानू होय. हा, हे रोहिणीचे जळ तयाचे मूळ पाहता येजे. रोहिणीचं म्हणजे हे असणारं मृगजळ. रोहिणी नक्षत्रामध्ये उखर भीमवर आपल्याला जे काय दिसतं हे असणारं रोहिणीचे जळ तया ते मूळ पाहता येजे. त्याचं आपण मूळ पाहायला गेलो. मृगजळ केव्हा दिसतं, सायंकाळी 7 वाजता. केव्हा दिसतं, भर दुपारी. तर ते असणारं रोहिणी म्हणजे मृगजळ, ते असणारं आपण तया ते पाहता येजे. त्याला मृगजळ का म्हटलं बरं, ते हरणाला भुलवतं म्हणून त्याला काय म्हटलं, मृगजळ. तर ते असणारं जळ तया ते मूळ पाहता यायचे, त्याचा आपण मूळ पाहायला गेलो. ते रश्मी नव्हती म्हणजे काय, सूर्याची असणारे किरणामुळे आपण ते भूमीवर पडले, मग त्याच्यामुळे मृगजळ दिसतं. पण वास्तविक त्या किरणाला तरी काय मूळ आहे, ती किरणं कशाची आहेत, सूर्याचे का ते काय, ते पटकन सांगायचं ना. तर हे रश्मी नव्हती, केवळ रश्मी नव्हती, ते केवळ भानुवय, ते केवळ आणि केवळ काय असतं, सूर्य असतो. तयाची परी किरीटे तयाची परी. अर्जुना, तशाच प्रकारे ये प्रकृती सृष्टी झाली या, ही प्रकृती जेव्हा सृष्टीच्या आकाराने होते आणि पुन्हा उपसंहारून केजेला ठी, पुन्हा या सृष्टीचा उपसंहार करून म्हणजे नाश करून ठी म्हणजे शेवट आपण त्याचं स्थान शोधलं, तर ते कोण आहे, ते मीच आहे.
ते कोण आहे? मीच आहे. भगवंत म्हणतात ऐसे होय दिसे न दिसे हे मजचे माझे असे. हे अशा प्रकारे हे संपूर्ण सृष्टी उत्पन्न होते पुन्हा नाश पावते, पण हे सर्व कशामध्ये आहे? हे मदची माझी असे. हे सर्व माझ्याच अधिष्ठानावर मदची माझी माझ्याच ठिकाणी होत आहे. मी या विश्वधरी जे मी काय करतो? विश्वाला धारण केलेलं आहे. जैसे सूत्रे म्हणे तशा प्रकारे सूत्र म्हणायला धारण करतं. मग तुम्ही असं शंका उत्पन्न कराल सूत्र दोरा म्हणजे कापसाचा, मणी सोन्याचे, तर तसं नाही. ज्ञानोबा आहे म्हणले बघा, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वबिले. मणी कशाचे गेले? सोन्याचे. आणि धागा कशाचा होता? धागा पण सोन्याचा होता. सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती वविले. तशा प्रकारे मग आता त्या हारामध्ये काय आहे? आतून सोनं, बाहेरून सर सोनच आहे. का हार आहे का सोन आहे? ते सोन आहे का हार आहे? नाही, सोन आहे. हार कसा आहे? नाव मात्र आहे. आकार हा तो हार, तोच आकार. हार म्हणा आकार म्हणा तो कसा आहे? नाम मात्र आहे. त्याच्यामध्ये सत्य काय आहे? सोनच आहे. जसं गाडग हे काय? नाव मात्र आहे. वाचारंभन नामधेय मृत्तिका इत्येव सत्यम असं म्हटलेलं आहे. तसं तैसे म्या सभा या अभ्यंतरी जग धरले. तशा प्रकारे म्या सभा या अभ्यंतरी आत आणि बाहेर मी काय जग धरलेलं आहे. म्हणजे आत हरिम बाहेर हरी. जगाच्या आतही मीच आहे, जगाच्या बाहेरही मीच आहे. जे बी नाम मात्र लुगडे एरवी सुतची ते उघडे वा, का माती मृद भांडे जया परी. बरोबर. म्हणजे आकार नाम मात्रच आहे. वास्तविक भगवंत म्हणतात जग म्या धरले सभा या अभ्यंतरी आत बाहेर. आतही मीच आहे आणि बाहेरही मीच आहे. का आत बाहेर हे म्हणणं फक्त काय उपाधीमुळे आहे? ते देखील तसं नाही. आत हरी बाहेर हरी. हे ओवीचं थोडे रस सांग. पळतं मग त्या हरणारा कोणी पळवलं खरं सांगा? मृगजळाने पळवलं. बारीक मृगजळाने सांगितलं. हा पण मग खरंच ते मृगजळाचं मग आता आपणच म्हटलो त्या मृगजळाने पळवलं बरोबर. मग त्या मृगजळाला आपण शोधायला गेलो. त्या मृगजळाची उत्पत्ती काय आहे? सूर्याची किरण आहे. सूर्याची किरण नाही, सूर्याची किरण आहे. आणि ते सूर्याच्या किरणातून काय झालेलं आहे? ते भासमान तयार झालेलं आहे. त्या मृगजळात स्वतःचं काही अस्तित्व आहे का? मग ते मृगजळ म्हणजेच काय खरं तर? सूर्याची किरण आहे. बरं सूर्याची किरण सूर्य तरी वेगळा आहे का? नाही. म्हणजे त्या खरं पळवण्याला कारण ते मृगजळ आहे का? सूर्याचे. पण खरंच सूर्य आहे का? नाही. सूर्य नाही. पण खरं तसं जर खरं पाहिलं तर सूर्याचे शोधत गेलो तर त्याला कारण कोण आहे? सूर्याचे. पण आपल्याला वाटतंय काय? मृगजळ आहे. ते म्हणणं पण बरोबर आहे. सूर्य म्हणणं बरोबर आहे, मृगजळ म्हणणं पण बरोबर आहे. तसं माया ही जरी करत असली तरी भगवंत म्हणतात मी करतो हे म्हणणं भगवंत आता बरोबर आहे का चुकीचं आहे? बरोबर आहे. हे कळलं तुम्हाला? वा. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशि सूर्ययोः प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषो. मग आता भगवंत म्हणाले मी काय जगाच्या आतही आहे. जग मी कसं आहे? आत बाहेर धारण केलेलं आहे. मग थोडंफार काहीतरी उदाहरणं सांगितले. सांगतात भगवंत रसः अहम अप्सु कौन्तेय अहम अप्सु रस. पानामध्ये असलेला रस अहम मी आहे. शशी सूर्ययोः प्रभा अस्मि. शशी म्हणजे चंद्रामध्ये असलेला प्रकाश मीच आहे. सूर्यामध्ये असलेला प्रकाश मीच आहे. सर्व वेदेषु प्रणवः. सर्व वेदामध्ये असलेला ओंकार तो कोण आहे? हा. आणि प्रणवः सर्व वेदेषु. पुन्हा खे शब्द आकाशामध्ये असलेला शब्द कोण आहे? आणि पुन्हा नृषु पौरुषम माणसामध्ये असलेलं पौरुषत्व ते कोण आहे? मीच आहे. पुण्यो गंध पृथिव्यांच तेजश्चास्मि विभावसौ. जीवनं सर्वभूतेषु तपस्यास्मि तपस्विषु. काय दिलं? पुष्प गंध. हा. तुमच्यात पुण्य आहे का? पुण्यगंधाचे पाहिजे मग हे ना. नाही पृथ्वीमध्ये असलेला पुण्यगंध. कारण मूळचा नैसर्गिक असलेला पृथ्वीचा जो गंध तो मी आहे.
आता कधी समजा एखाद्या पृथ्वीमध्ये एखादं दुसरं काही मिसळलं गेलं मग थोडा आवाज बदलतो, पण पृथ्वीचा असणारा नैसर्गिक जो शुद्ध असलेला गंध तो मी आहे, इतर नाही. कधी काय होतं समजा काही इतर पदार्थ मिसळल्याने म्हणा त्याने सुगंध बदलू शकतो पृथ्वीचा. पुण्य गंध पृथिव्यांच तेज च अस्मि विभावसौ जीवनम सर्वभूतेषु तप च अस्मि तपस्विषु. पृथ्व्याम पुण्यगंध, पृथ्वीमध्ये असलेला पुण्यगंध कोण आहे? मीच आहे. नंतर असा लक्ष इकडे द्या, तुम्हाला स्पेशल आपण हसत देवष्ट एखादा. तर काय, पृथ्वीमध्ये असलेला पुण्यगंध कोण आहे? मी आहे. पुन्हा विभावसौ तेज, अग्नीमध्ये, विभावसौ म्हणजे अग्नीमध्ये असलेलं तेज ते मीच आहे. सर्वभूतेषु जीवन, सर्वभूतामध्ये असलेलं जीवन ते मी आहे. आणि तपस्वीषु तपः, तपस्वीमध्ये असलेलं तप ते मी आहे. म्हणून उदकी रसू, पाण्या म्हणून उदकी म्हणजे पाण्यामध्ये असलेला रस, का पवनी जो स्पर्श, वाऱ्यामध्ये असलेला स्पर्श, शशी सूर्य जो प्रकाश तो मीच जाण, चंद्रामध्ये आणि सूर्यामध्ये असलेला प्रकाश तो देखील मीच आहे असं जाण. तैसाज, तशा प्रकारे नैसर्गिक शुद्ध पृथ्वीच्या ठाई मी गंध, तशाच प्रकारे पृथ्वीच्या ठिकाणी असलेला नैसर्गिक आणि शुद्ध असलेला गंध सुगंध तो कोण आहे? मीच आहे. जसं आपण एखाद्या पाऊस आल्यानंतर, पाणी पडल्यानंतर जो काय सुगंध येतो बघा, तो कशाचा आहे? नैसर्गिक गंध कशाचा आहे? तो पृथ्वीचा आहे. कायचा? पृथ्वीचा आहे. तो गंध म्हणतात, तो गंध कोण आहे? मी आहे. आता कदाचित समजा एखादा काय पदार्थ मिश्रण झालं, तर पदार्थ जमिनीवर पडला, मग त्याचा वास आला, काय म्हणतात, जमिनीचं लय वास येतो विधर्म, तो पृथ्वीचा गंध आहे का? तो नैसर्गिक? नैसर्गिक नाही, तो अनैसर्गिक आहे. काहीतरी पदार्थाच्या संबंधामुळे तसा प्रकार तो झाला. म्हणून काय शब्द वापरला? शुद्ध पुण्यगंध. आणि नैसर्गिक शुद्ध असलेला गंध तो मी आहे. गगनी मी शब्द, आकाशामध्ये असलेला शब्द मी आहे. वेदामध्ये असलेला ओंकार प्रणव तो मी आहे. नराच्या ठाय नरत्व म्हणजे अहंभावी सत्व, ते पौरुष मी हे तत्व बोलत असे. नराच्या ठिकाणी असलेला नरत्व म्हणजे मनुष्यपणा, जे अहंभावी सत्व, मी अशा प्रकारे जे काही बळ आहे ना, पौरुष, ते पौरुष मी हे तत्व बोलत असे. तो असलेला पराक्रम, जो काही नैसर्गिक असलेला सात्विक बळ आहे, तेच मला लागणे या ठिकाणी, जे काय त्याचा असणारा सात्विक पराक्रम आहे तो मी आहे. सात्विक अहंकार, कारण अहंकाराशिवाय हे जे आहे ना सगळ्या जगाचं हो, राहू शकत राहू नाही. शकत तो जो नाही. अहंकार आहे तो अहंकार मी आहे. अग्नी ऐसे आहाज तेजी नामाचे आहे कवच. अग्नीच्या ठिकाणी सहजच तेज नावाचं कवच. कवच का म्हटले? तेज नावाचं कवच का म्हटले? अग्नीच्या ठिकाणी काय म्हटले? तेज नावाचं कवच आहे. कवच कशामुळे म्हटले? कारण ते कवच असं आहे का, ते कवच काय होतं, मनुष्याला अग्नीपर्यंत जाऊन देत नाही. कोणालाच काय होतं, अग्नीपर्यंत जाऊन देत नाही. ते कवच असं आहे, अग्निसम तिथं असेल, इथं आपल्याला काय लागते, ती उष्णता लागते. म्हणजे ते कवच कुठपर्यंत आहे? येतपर्यंत आहे. इथपर्यंत आपल्याला ते कवच जाणवलं, आपण काय करतो, इथूनच माघारी फिरतो. म्हणून काय त्याला कवच म्हटलेलं आहे. अग्नी ऐसे तेजी, काय तेज नावाचे तेजी, किंवा असं काय म्हणलं, ऐसे आहाच तेजी नावाचे आहे कवच. तेजी प्रकाशात नामाचे कवच आहे, आवरण आहे. अग्नी ऐसे आहाच सहजच वरवरच तेजी नावाचे कवच आहे. दुसरा काय अर्थ केला त्याच्यावर का काहीतरी त्यांनी, तेजी नावाचे, ते परते केले या साज. आता आपला बोलण्यातून झाला समजा, या नायाच्या दुसरं काहीतरी सांगायचंय का, अग्नी ऐसे आहाच तेजी नामाचे आहे कवच, ते परती केली या. कोणचं? निज तेज ते मी, खरं तेज आपल्याला काय, याच्यापासून काय अग्नीला अग्निपण आलेला आहे. निज तेज ते मी. तसं काय, अग्नी जळून शांत झाल्यानंतर तो कुठे जातो? त्याच्या स्वरूपामध्ये जातो असं म्हणायला लागेल ना. अग्नी काय कायम असतो का? अग्नी विझावून गेला, नाश पावला तर मग पुन्हा कसं उत्पन्न होतो? तो काय आपल्या कारणामध्ये लीन होतो म्हणा, आपल्या निस्तेजामध्ये. पुन्हा तो काय होतो, काही कालांतराने उद्भूत होतो असं ना. तो काय कायमचा नाश पावत नाही. अग्नी ऐसे आहास तेजी नावाचे आहे कवच. तेजी नामाचे अग्नी ऐसे तेजी
नामा अग्नी ऐसे नामाचे कवच आहे ते परते केले या निज तेज तेमी. आणि नानायुध योनी जन्मोनी भूते आणि नानायुध योनी आणि नाना प्रकारच्या योनीमध्ये जन्मून भूत हे त्रिभुवनामध्ये आपोलाल्या जीवनी वर्तत आहाती. त्रैलोक्यामध्ये त्रिभुवनामध्ये आपापल्या जीवनामध्ये आपापल्या प्रपंचामध्ये वर्तन करतात. मामांनी अर्थ बारीक केलाय. हा अग्नी ऐसे आहात तेज नामाचे हे कवच ते परते किरिया साच निज तेज तेमी. हम्म. तेजाला अग्नी अशा नावाचे जे वरवरचे दिसणारे एक पांघरुण आहे. हम्म. तेजाला खरं तर आहे त्याच्यामध्ये अग्नी नाहीये. अग्नीला काय आहे, ते अग्नी हे वरचं हे झालं, पण त्याच्यामध्ये मुख्य जर जो पदार्थ असेल तर ते आहे तेज. बरोबर आहे. तत्व आहे. बरोबर आहे. आणि त्याला पांघरुण कशाचं आहे? अग्नीचं. अग्नीचं आहे. बरोबर आणि त्या अग्नीचं पांघरुण एकदा बाजूला केलं की ते जे तेज आहे ते तेज मी आहे. म्हणजे एखाद्या पदार्थातला गंध, जसं पृथ्वी आहे, पृथ्वीतला गंध मी आहे, आकाशातला शब्द मी आहे, हे त्यांना सांगायचे. प्रत्येक याच्यातल्या पंचमहाभूतांमधला ते जे आहे ते कसं आहे. तसं अग्निमधलं अग्नीला तेज. बाजूला केलं की त्यातलं तेज मी आहे, हा. आकाशाला बाजूला केलं तर त्यातला शब्द मी आहे, हे सांगण्याचं तात्पर्य आहे बरोबर. याच्यामध्ये. कुठपर्यंत आले? आणि आणि नाना युध योनी जन्मोनी भूते त्रिभुवनी आपोल्याल्या जीवनी वर्तत आहाती. अनेक प्रकारच्या योनीमध्ये जन्मून भूत हे त्रिभुवनामध्ये आपापल्या जीवनामध्ये वर्तन करतात. कशा प्रकारे वर्तन करतात मग केलं की एके पवनीची पेती. एक काय करतात, पाणी म्हणजे पवन म्हणजे वारा खाऊन जगतात, वारा पिऊन राहतात. कसं साप म्हणा काय म्हणा. एके तृणास्तव जेते, काही गवत खाऊन राहतात, चार पायाचे प्राणी. एके अन्नधारे राहते, काही अन्न खाऊन राहतात. एक जळे एके, काही पाणी पिऊन राहतात, मासा म्हणा ते. ऐशे भूताप्रती आनान जे प्रकृती वसे जीवन दिशे. अशा प्रकारे भूतांच्या ठिकाणी वेगवेगळं जे काही प्रकृतीच्या योगाने जगण्याचा जीवपणा दिसतो, अन्न दिसतं. जीवन म्हणजे अन्न. भूतांच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं अन्न जे काही प्रकृतीच्या योगाने दिसतं ते आगवा ठाई अभिन्न मीची आहे. का ते काय म्हणले, सर्वांच्या ठिकाणी आगवा ठाई म्हणजे जे काही जीवन आहे जगण्याचा मार्ग ते काय आगवा ठाई मीची एक अभिन्न. सर्वांच्या ठिकाणी मीच काय एक आहे. अजून पुढे सांगितलेलं आहे बीजम माम सर्वभूताना. आपण तो विचार उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पाणी पिऊन जगतं हे की नाही, कोणी वायूचं हे करून जगतात. मग हे सगळे वेगवेगळे झाले आपण असं म्हणू, पण भगवंत म्हणतात त्या वायूमधला शब्द मीच आहे. जरी एखादा अग्नी खाऊन कोणी काय पाणी पिऊन जगत, ते पाण्यातलं ते जलतत्व काय आहे, मीच आहे. हे सगळं जे वेगवेगळं जरी दिसतंय तरी ते सगळं वेगवेगळं काय आहे, ते मीच आहे. मग मीच काय करतात, मला वेगवेगळ्या रूपाने ते काय करतात, ग्रहण करतात. म्हणून ते सगळेजण मलाच ग्रहण करतात आणि सगळ्यांमध्ये अभिन्न रूपाने मीच आहे. लक्षात आलं का हे तुमच्या? जरी त्यांच्या ठिकाणी वेगवेगळं जरीपणा दिसत असला, एखादा वायू खाऊन जगत असला, एखाद्याला एखादं म्हणजे समजा योगी असला, तो काय म्हटलं माहितीये का, बघा हम भी कुछ है अलग दुनिया से. क्यों अलग है? क्योंकि आम्ही तर वायूवरती राहतो आणि ही लोक काय, हे तर काही चपात्या खातेत, भाकरी खातेत, है की नाही. पण खरं तर काय कसं आहे, भाकरीमध्ये पण काय आहे, कोणता आहे तो, म्हणजे पृथ्वी तत्व आलं त्याच्यामध्ये, आलं की नाही. म्हणजे तिथला गंध तो काय आहे, परमात्माचा आहे. आणि तिकडे वायू खाऊन राहतात, म्हणजे त्या वायूमध्ये काय आहे,